व्यापाराच्या नावाखाली भारतात आलेल्या इंग्रज, डच, पोर्तुगीजांनी 18व्या शतकापर्यंत आपलं सैन्य उभारून हळूहळू आपले पाय रोवण्यास सुरुवात केली होती. विशेषतः पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. या फिरंगी व्यापाऱ्यांचा मनसुबा ओळखूनच छत्रपती शिवरायांनी आरमाराची स्थापना केली. सिंधुदुर्गसारखा किल्ला उभारला. छत्रपती संभाजी महाराजांनी देखील पोर्तुगीजांवर चांगलाच वचक ठेवला होता. पण पुढे औरंगजेब दक्षिणेत उतरला. त्याच्याशी लढाईच्या धामधुमीत व पुढे शंभूराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे काहीसे दुर्लक्ष झाले आणि पोर्तुगीजांची ताकद वाढली. ही गोष्ट आहे 1730च्या दशकातील. मराठेशाहीचे पेशवेपद तरुण पेशवा बाजीराव पहिले यांच्याकडे होते. बाजीराव राज्यकारभारात पारंगत होतेच, शिवाय ते महापराक्रमी देखील होते. छत्रपती शाहू महाराजांनी या चाणाक्ष पेशव्यावर कमी वयात मोठी जबाबदारी टाकली होती आणि त्यांनी ती व्यवस्थितपणे पार देखील पाडली होती. निजामापासून ते उत्तरेतल्या मुघलांपर्यंत त्यांनी मराठा सैन्याची धडकी बसवली होती. बाजीराव पेशवे अजिंक्य होते. त्यांना युद्धात हरवणे अजून कोणाला जमलं नव्हतं. मराठा साम्राज्याच्या जवळ पोर्तुगीजांचे साष्टी, वसई, मुंबई आणि गोवा येथे सत्ता होती. हे पोर्तुगीज राज्यकर्ते अन्यायी होते. तिथल्या प्रजेला जुलमाने ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावणे, मंदिरे पाडून चर्च उभा करणे, इतर धर्मियांच्या रूढी परंपरेवर बंदी आणणे असे अत्याचार पोर्तुगीज राजवटीत चालले होते. बाजीरावांपर्यंत या तक्रारी येत होत्या. त्यांनी पिलाजीराव जाधव व कृष्णाजी महादेव या दोघांना तिकडे पाठवले. त्यांनी कॅम्बे येथे पोर्तुगीजांचा पराभव केला. पोर्तुगीजांनी मराठ्यांकडे मैत्रीचा हात पुढे केला. तेव्हाच्या तहानंतर दोन्ही सत्तांमध्ये काही काळ शांतता होती. पण 1737 नंतर परत संघर्षास प्रारंभ झाला. याला कारणीभूत ठरला नवा पोर्तुगीज गव्हर्नर सँडोमिल. तो आक्रमक वृत्तीचा होता. त्याने मराठ्यांविरुद्ध भूमिका घेतली होती. यातूनच त्याने ठाण्यामध्ये नवीन किल्ला उभारण्यास सुरुवात केली होती. पोर्तुगीजांशी सलोखा ठेवून व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने बाजीरावांनी साष्टी येथे वखार उभारण्याची परवानगी मागितली. 1732च्या तहानुसार मराठ्यांना वखार उभारू देणे पोर्तुगीजांना बंधनकारक होते. तेव्हाच्या गव्हर्नरने तशी परवानगीही दिली होती. परंतु वखारीची जागा निवडण्याची जबाबदारी साष्टीच्या सेनापतीची होती. पण तो नेमका पोर्तुगालला गेला होता आणि हे काम गव्हर्नरच्या पुतण्या लुई बेटेल्लो याच्याकडे आले. हा लुई बेटेल्लो स्वभावाने रागीट होता. मराठ्यांच्या प्रती त्याच्या द्वेषाची भावना होती. परवानगी घेण्यासाठी गोवा दरबारात आलेल्या वेंकोजी जोशी या वकिलाचा त्याने अपमान केला. तहाचा करारभंग करून त्याने परवानगी तर नाकारलीच, वरून बाजीराव पेशव्यांना संबोधून निग्रो ही शिवी हासडली. हा वृत्तांत पेशव्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. वेंकोजी जोशींनी बाजीरावांना एक पत्र पाठवले. त्या पत्रात जोशी म्हणतात, फिरंगी यांनी लबाडी केली. पत्र पाठवले त्याचे उत्तर मगरूरपणे लिहिले. याकरिता त्याला ठेचगा द्यावा म्हणून लिहिले. निदान 2-2.5 हजार माणूस व 1,500-2 हजार स्वार सिद्ध करावे, म्हणजे स्वामींचे प्रतापे कार्य सिद्धीच जाते. पोर्तुगीजांचे वागणे पाहून बाजीराव पेशवे संतप्त झाले. हा फक्त त्यांचा वैयक्तिक अपमान नाही, तर संपूर्ण मराठेशाहीचा अपमान होता. पोर्तुगीजांना कायमची अद्दल घडवायची याचा मनसुबा पेशव्यांनी आखला. अतिशय गुप्तपणे हल्ल्याची तयारी सुरू केली. त्यावेळी पुण्यात भवानी मातेच्या उत्सवाची धामधूम सुरू असल्यामुळे कोणाला शंका आली नाही. शंकररावजी पंत यांची सेनापती म्हणून निवड करण्यात आली. वसईच्या स्वारीचा प्रमुख गंगाजी नाईक तर साष्टीच्या स्वारीचा प्रमुख म्हणून खंडोजी माणकर यांची नेमणूक केली. स्वतः बाजीराव पेशवे उत्तरेच्या मोहिमेवर होते, म्हणून या पोर्तुगीजांवरच्या हल्ल्याची जबाबदारी चिमाजी आप्पा यांच्यावर होती. 6 एप्रिल 1737 रोजी मराठ्यांनी ठाण्याचा किल्ल्यावर हल्ला चढवला. पोर्तुगीजांनी तीव्र लढा देण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आले. पुढे चिमाजी आप्पांनी साष्टी, धारावी, अर्नाळा हे ठिकाणे जिंकून घेतली. शेवटी वसईच्या किल्ल्यावर हल्ला केला. हा किल्ला मात्र पोर्तुगीजांनी चिवटपणे लढवला. अनेक दिवसांच्या वेड्यानंतर चिमाजी आप्पा स्वतः युद्धात उतरले. माणोजी आंग्रे, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे यांच्या मदतीने वसईचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. याचबरोबर इचलकरंजीच्या वेंकोजी घोरपडे यांनी गोव्यात खोलवर चढाई करून पोर्तुगीजांना नामोहरम करून सोडली. मराठ्यांच्या पेशव्याला निग्रो म्हणायची एक छोटीशी चूक त्यांना बरीच महागात पडली. या निमित्ताने बाजीरावांनी पोर्तुगीजांना राजशिष्टाचाराचा नवा धडा शिकवला होता.